नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला ग्रामसेवक कृषी सेवक या पदासाठी जे आपण पुस्तक लॉन्च करत आहोत त्या पुस्तकाच्या संदर्भात मी तुम्हाला बोलणार आहे। सर्वप्रथम मी तुमची सर्वांची माफी मागतो, कारण या पुस्तकाला खूप लेट झालंय। म्हणजेच आपण तुमची एवढी मागणी होती आणि पुस्तक तर त्या क्वालिटीचं बनवायचं होतं, म्हणून थोडंसं उशीर झालं। पण एकदम लेट का होईना, पण डायरेक्ट थेट कार्यक्रम आहे। आता बघा, हे पुस्तक कसं मागवायचं। जवळपास 1000 मुलांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे। ऑफलाईन जवळपास 700 का 800 मुलांनी नोंदणी केलेली आहे। जवळपास या पुस्तकासाठी बुकिंग आहे, विद्यार्थ्यांची बुकिंग आहे। जवळपास एक 1600 पुस्तकाची बुकिंग आहे। आणि जे काही महाराष्ट्रातील जे काही माझे पुस्तक विक्रेते आहेत, ते महाराष्ट्रातील दुकानदारांची जवळपास एक 9000 पुस्तकाची त्यांची ऑर्डर आहे आपल्याकडे, की ऑल महाराष्ट्रामधून। कारण की आपण जाहिरात एवढी केली, पण पुस्तकच मार्केटमध्ये अवेलेबल झालं नव्हतं। शेवटी पुस्तक अवेलेबल झालेलं आहे तुमच्याकडे। जर तुमच्या जवळचा कोणता दुकानदार असेल, त्याला या पुस्तकाचा कव्हरचा फोटो दाखवा आणि फोटो दाखवून डायरेक्ट त्यांना सांगा, माझा नंबर द्यायला सांगा, माझा नंबर द्या त्यांना। आणि त्यांना नंबर दिल्यानंतर त्यांना कॉल करायला सांगा आणि त्या दुकानाची ऑर्डर आम्हाला येईल, आम्ही त्या ठिकाणी पुस्तक तुम्हाला पाठवून देऊ। म्हणजे काय होईल, ऑनलाईनचा जो काही खर्च आहे 100-150 रुपयाचा खर्च आपला वाचेल। लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला ह्या पुस्तकाची किंमत काय आहे, ह्या सर्व अनुक्रमानिका काय आहे, या पुस्तकामध्ये कोणते कंटेंट आहेत, हे पुस्तक का वाचावं, ग्रामसेवकसाठी का फायद्याचं आहे, कृषी सेवक पदासाठी का फायद्याचं आहे, या सर्व पदाचा या बाबीचा मी तुम्हाला सविस्तर याच्यावरती बोलणार आहे या लेक्चरमध्ये। आपण जे पुस्तक तयार केलं, हे पुस्तक नेमकं तयार कसं केलं। आता तुम्हाला माहिती आहे, हे नवीन पॅटर्न, बदललेला पॅटर्न तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। या पॅटर्नवर आधारित आपल्याला डिस्कशन करायचं आहे। हा पॅटर्न म्हणजे IBPS आणि TCS पॅटर्न, नवीन पॅटर्न म्हणजे ऑनलाईन परीक्षेचा पॅटर्न। या पॅटर्नने यावर्षी आतापर्यंत कुठल्या सरळ सेवेचा सिलेबस नव्हता, परंतु यावर्षी या पॅटर्नने आपल्याला सिलेबस आपल्या हाती दिला। म्हणजे आतापर्यंत काय होतं, मराठी विचारणार, गणित विचारणार, बुद्धिमापन विचारणार, इंग्रजी विचारणार आणि तांत्रिक घटक विचारणार, असे सब पॉइंट एकदम मुख्य पॉइंट होते। असे एवढे 25 मार्काला, 15 मार्काला, 30 मार्काला असे विचार असं देण्यात आलेलं होतं। पण यावर्षी आपल्याला त्याचे कंटेंट दिले, कोणता घटक असेल, कोणता घटक नसेल, या सर्व बाबी आपल्याला सिलेबस आपल्या समोर दिला। मग याच्यानुसार हा तांत्रिक घटक, आता महाराष्ट्रामध्ये असा एकही पुस्तक नाहीये, महाराष्ट्रात एकही पुस्तक नाही, मी तुम्हाला सांगतोय। आता याच्यामध्ये नेमकं काय, अनुक्रमणिका पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल। आता हा घटक पूर्णतः तुमच्या समोर दोन्ही ग्रामसेवक पदासाठी आणि कृषी सेवक पदासाठी एकच पुस्तक आहे। आता तुम्ही म्हणाल, याच्यामध्ये कृषी घटक आहे, बाकीचे विषय नाहीत का? ग्रामसेवकसाठी जे अनुक्रमणिका तुम्ही बघा, अनुक्रमणिका पाहिल्यानंतर तुम्हाला समजून येईल की या पुस्तकामध्ये काय आहे, हे पुस्तक घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, हे सर्वात सांगतो। मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, 80 मार्काचा जो प्रश्न आहे, 80 मार्काचे 40 प्रश्न 80 मार्काचे, एक सुद्धा प्रश्न बाहेरचा विचारणार नाहीत, या पद्धतीने या पुस्तकाची मांडणी आहे। आता यामध्ये बघा, तुम्हाला सांगतो, दोन्ही पदासाठी एकच पुस्तक आहे। लक्षात आलं? हा फ्रंट कव्हर आहे, हा बॅक कव्हर आहे। बॅक कव्हर वरती महाराष्ट्रामध्ये तुफान गाजलेलं पुस्तक आपलं सध्या IBPS साठी, IBPS आणि TCS कंपनीसाठी हे तुफान पुस्तक गाजलं। हे IBPS आणि TCS जे काही आतापर्यंत पडलेले, जे काही आयोगाने विचारलेले, या पुस्तकामध्ये 1984 पासून ते 2013 पर्यंत सगळे वन लाइनर करून घेतलेले आयोगाचे प्रश्न, MPSC चे, PSI STI ASO चे, तोच प्रश्न आज डबल सरळ सेवेला विचारतायत। जेणेकरून हा पुस्तक एवढं महत्त्वाचं आहे। तुम्ही ह्याची पण अनुक्रमणिका बघा, तुम्हाला हा GS साठी याच्या बाहेरचा प्रश्न असणार नाहीये। हे तर पुस्तक आपलं भूगोलचं तुम्हाला माहित आहे। भूगोलचं पुस्तक विशेष नाही, पहिल्या आवृत्तीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडनं आपल्या या पुस्तकाला संदर्भ पुस्तक म्हणून घोषित केलेलं आहे। पुस्तकात क्वालिटी आहे म्हणूनच घोषित केलं, क्वालिटी नसेल तर कुणी घोषित करत नाही। कितीही पुस्तक असू द्या, घोषित करतील का? नाही करणार ना।
बरोबर आहे. आज मार्केटमध्ये किती पुस्तकं आहेत, पण आपल्या पुस्तकाला हा ब्रँड आहे. जिओग्राफीचं पुस्तक आहे, ह्याला महाराष्ट्र विद्यापीठानं, आपल्या नांदेडच्या विद्यापीठानं संदर्भ पुस्तक म्हणून घोषित केलं. म्हणजे पुस्तक किती क्वालिटीचं असेल. आणि सध्या माझ्या हातावर असलेलं हे संपूर्ण जे काही भूगोलचं पुस्तक आहे, म्हणजे माइंड मॅप आहे. माइंड मॅप म्हणजे पूर्ण मॅपिंगचं पुस्तक आहे. विद्यार्थ्यांनी फक्त मॅपवरच अभ्यास केला पाहिजे, त्या पद्धतीने तयार करण्यात आलेलं आहे. आता हे ज्यावेळेस मी हे कव्हर बनवलं, कव्हरच्या तुम्ही पहिल्या क्षणीच याच्या प्रेमात पडलात, मला माहिती आहे. कव्हर एवढं भारी झालेलं आहे आपलं. ओके, आपण या पुस्तकात काय आहे बघूया. चला, आता याच्यामध्ये आणखी एक सूचना देतो. तुम्ही नवीन असाल तर हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉनवर टच करा. बेल आयकॉन म्हणजे ती घंटी असते ना, त्याच्यावर टच करा. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस मी ऑनलाईन येईल, ज्या वेळेस मी लाईव्ह येईल, त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन याल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की आहे. आता बघा, ही जे आहे IBPS पॅटर्ननुसार आपण रोज संध्याकाळी 10:30 9:30 वाजता तुमच्यासाठी आपण लवकरच उद्यापासून सुरू करेल. जे महत्त्वाचे घटक आहेत, यूट्यूबवर लाईव्ह घेतोय, काही दिवस घेणार आहे. एक महत्त्वाचे कंटेंट असणार आहेत. अभ्यासाची तुम्हाला काठिण्य पातळी कळेल, पुस्तकाचं तुम्हाला काय डाटा आहे, काय महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला याच्यामध्ये मी महत्त्वाच्या काही गोष्टी सांगणार आहे. त्याच्यामुळं ही सिरीज मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्याच्यामुळं हे तुम्ही लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स करावं. ओके, तुमच्या मित्रांनाही सांगावं, मोफत आहे बाबांनो, याच्यासाठी मी तुमच्याकडून पैसे घेणार नाहीये. पुढचं बघा, आपण पुस्तकाचं प्रमोशन करतोय, पुस्तकाचं हे करतोय. एकच पुस्तक दोन्ही पदासाठी. आता एकच पुस्तक, एकच राडाच. आता एकच पुस्तक का? हे पुस्तक काय आहे बघा, हे पुस्तकाचं फ्रंट पेज आहे, दिसतंय तुम्हाला? हे पुस्तकाचं जे मधलं पेज आहे, 1 नंबरचा पेज आहे. या पेजवरती डायरेक्टली ग्रामसेवक, कृषी सेवक, लेखक आहे, आमचे तहसीलदार साहेब आहेत सोबत, त्यांचंही सहकार्य या पुस्तकासाठी खूप महत्त्वाचं असतं. यामध्ये राजमुद्रा प्रकाशन आहे आपला, बरोबर आहे. पोस्ट मिळाल्यानंतर आत्ताच 2018 मध्ये त्यांची जॉईनिंग आहे. म्हणजे सध्या अभ्यास पण करतात आणि त्यांचं सहकार्य मला नेहमी मिळत असतं. यामध्ये बघा, पुढचा घटक बघा, याच्यामध्ये प्रकाशन, हे सर्व सहकार्य, हे याच्यात काही महत्त्वाचं नाही, एकच महत्त्वाचं आहे. याची किंमत आहे 499 रुपये. आता तुम्ही म्हणताल, मास्तर एवढी किंमत असते का भाऊ? 499? भाई, 499 रुपयाला घ्यायचं नाही, तू 499 रुपयाला घ्यायचं नाही. तुला डिस्काउंट देते याच्यात 40%, 50% दुकानदार. किती टक्के? 40%, 50% डिस्काउंट देत. तो दुकानदार जर 50% डिस्काउंट देत असेल तर तुला कितीला भेटणार आहे? 250 रुपयालाच पुस्तक भेटणार आहे. लक्षात आलं दादा? लक्षात आलं? जर तुमच्या दुकानदाराला सांगायचं एवढं डिस्काउंट आहे, ते दुकानदार 40% देईल किंवा 50% देईल, ते त्या दुकानदारावर अवलंबून असतं. आम्ही नाही सांगू शकत तो दुकानदार किती टक्के डिस्काउंट देणार आहे. पण कमीत कमी 40% जरी डिस्काउंट दिलं तर 250-300 रुपयाला तुम्हाला हे पुस्तक मिळून जातं. पुस्तकाची प्राइस फारशी होत नाही. किंमत जरी 500 रुपये असेल तरीही किंमत असते. डिस्काउंट याच्यावरती पुस्तकावरती 40%, 50% देत असतातच. लक्षात आलं? पुढचा बघा, याच्यामध्ये ही प्रस्तावना आहे. आदरणीय माझे गुरुज आहेत, म्हणजेच माझे आता अगोदर मी त्यांच्यापाशी शिकलो, ते माझे गुरु होते. आज मी त्यांच्यासोबत काम करतोय राजमुद्रा अकॅडमीमध्ये. ओके, त्यांची आपल्या पुस्तकाला प्रस्तावना भेटलेली आहे. ओके, त्यानंतर बघा, हे जे आहेत माझी प्रस्तावना इथं, हे तुम्हाला काय आहे, कशासाठी, हे सर्व विद्यार्थ्यांना हेच कट टू कट दिलेलं आहे. याच्यामध्ये बाकी काहीच नाही आहे. यामध्ये सर्व मी काय केले माझ्या लाईफमध्ये हे सर्व गोष्टी दिले, माझा अनुभव काय आहे हे सर्व दिलंय. यामध्ये लातूर आणि पुण्यामध्ये मी भूगोल आणि कृषी विषय शिकवतोय. राजमुद्रा अकॅडमीमध्ये कृषी आणि भूगोल शिकवतोय, जी माझी स्वतःची आहे. दयानंद कला महाविद्यालय लातूर या ठिकाणी BA ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, म्हणजे प्रशासकीय, म्हणजे MPSC UP सारखी आता नवीन डिग्री आली आहे, त्याला सुद्धा मी शिकवतो. ओके, मागील 12 वर्षापासून भूगोल आणि कृषी विषय शिकवण्याचा आपल्याला अनुभव, त्याच्यात काही विषय नाहीये. महाराष्ट्रभर आपलं जाळंधूर संघट आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही मला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दादा, की मी 2 वेळा ग्रामसेवक आहे. किती वेळा? 2 वेळा. 2013 मध्ये परभणी ग्रामसेवक म्हणून उत्तीर्ण झालो. 2016 मध्ये कोल्हापूर ग्रामसेवक म्हणून त्या ठिकाणी मी उत्तीर्ण झालो. म्हणजे ग्रामसेवक परीक्षेला काय येतंय ते सर्व मला माहिती आहे. एखादी व्यक्ती ते पदावरती काम केलेली आहे,
त्या पदाचा अभ्यास केलेली आहे म्हटल्यानंतर ते जाळंधूर संकटच काढणार ना, पुस्तक काय साधं सुद्धा असेल का? बरोबर आहे का? मग यामध्ये हे आहे आपला सिलेबस, कट टू कट सिलेबस दिला, ग्रामसेवक कृषी सेवकचा सिलेबस. एका बाजूला तुमच्या समोर हे जे आहे हे तांत्रिक ग्रामसेवकचा दिलाय, हे तांत्रिक प्रश्न कृषी घटकावर. ओके, 40 प्रश्न 80 गुण, बुद्धिमापन अंकगणित संबंधी प्रश्न. ओके, 15 प्रश्न 30 गुण, मराठी संबंधित प्रश्न 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजी संबंधित 15 प्रश्न 30 गुण, सामान्यांसंबंधी 15 प्रश्न 30 गुण. हे आपलं 60 प्रश्न 120 हे सिलेबस इथं पहिल्या पानावर आहे. आणि त्याच्यानंतर मी इथं दिलेली आहे अनुक्रमणिका. अनुक्रमणिका बघा पोरांनो, अनुक्रमणिका जी आहे ही अनुक्रमणिका आहे पुस्तकाची. अनुक्रमणिका पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल बुवा पुस्तक कसं असेल. अनुक्रमणिकाची एवढी भारी आहे, बरोबर आहे का? मग यामध्ये कृषी विषयक माहिती म्हणजे जनरल माहिती दिली मी याच्यामध्ये. सुरुवातीचं जे पेज आहे त्याची जनरल माहिती काय आहे मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी याच्यामध्ये सॅम्पल कॉपी घेतलेली आपण याच्यामध्ये PDF मध्ये. यामध्ये मी तुम्हाला दिलंय की कृषी विषयक माहिती, जे काही कृषी विषयक आपली माहिती आहे याच्या विद्यापीठे असतील, 4 विद्यापीठाच्या जनरल माहिती असतील, विद्यापीठाचे कार्य, शिक्षण, संशोधन, विस्तार यांच्या अंतर्गत येणारे संशोधन केंद्र कोणते आहेत. ओके, यामध्ये भारतीय अनुसंधान संस्था असेल, बरोबर आहे का? म्हणजे ह्या सर्व जे काही संस्था आहेत, प्रमुख संस्था जे नाफेड असेल वगैरे वगैरे जे काही संस्था आहेत याच्या संदर्भामध्ये जनरल एक 2-4 पेज मी घेतले. आणि त्यानंतर सिलेबसच्या कंटेंट नुसार टॉपिक दिले. ओके, आपल्याला ग्रामसेवकला कृषी मूलतत्वे आहे म्हणजेच त्याला आपण मृदाशास्त्र म्हणतो. आपल्याला कृषी सेवकला पण आहे म्हणजे हे घटक याच्यामध्ये कट टू कट तुम्हाला सांगतो. हे घटक वाचाच, पण ह्याच्या पाठीमागे जे काही क्वेश्चन दिलेले आहेत PYQ दिलेला आहे, PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन, आणि प्लस याच्यामध्ये एक आहे PQ प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेला आहे. म्हणजे 2 घटक अत्यंत महत्त्वाचे परीक्षेला जाण्याच्या अगोदर. हे PYQ आणि PQ सराव पेपर म्हणजे सराव प्रश्न कसे आहेत. आता हा घटक आहे मूलतत्वे आहे, हे मूलतत्वे जो काही तुम्हाला राहुरी विद्यापीठाचा आहे त्याच्यावरती कट टू कट म्हणजे जवळपास एवढे ऑब्जेक्टिव्ह तयार केले. आणि ऑब्जेक्टिव्ह तयार करून त्या टॉपिकच्या पाठीमागं म्हणजे वाचल्यानंतर तुम्हाला आणखी सराव होण्यासाठी, अजून म्हणजे आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी प्रॅक्टिस क्वेश्चन आणि डायरेक्ट PYQ आतापर्यंत आलेले क्वेश्चन याच्यामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हा टॉपिक इथं याचा पूर्ण कार्यक्रमच करून टाकला. तसंच याच्यामध्ये बघा दुसरं हेच आहे ना, जसं मृदा व जलसंधारण याच्यामध्ये ऍड केलेलं, ग्रामसेवकला ऍड केलेलं आहे. हा भाग याचाच असतं, कृषी मूलतत्वाचाच असतं. म्हणजे याच्यामध्ये दुसरा टॉपिक आपण बनवला. त्यानंतर पीक उत्पादन तंत्रज्ञान हा एक विषय आहे याच्यामध्ये, त्याला आपण पीक संवर्धन म्हणतो, हा आहे. त्यानंतर फलो उत्पादन आहे, फलो उत्पादन उद्यान विद्यामध्ये भाजीपाला वगैरे येतं. इथं भाजीपाला इकडे स्पेशल टॉपिक आपण घेतला, भाजीपाला लागवड 8 नंबरचा टॉपिक. 7 नंबरचा टॉपिक फलो उत्पादन म्हणजे उद्यान विद्या आहे, फळबाग लागवड असेल किंवा सर्व गोष्टी याच्यामध्ये डिटेल्समध्ये. त्यानंतर याच्यामध्ये पीक संरक्षण म्हणजे पिकामधले आढळणाऱ्या किडी असेल, रोग असेल, पिकांचे जे काही कीटक असेल, कोणते कीटकनाशक आहे, त्याचे प्रकार कोणते, व्यापार, हे सगळं डिटेल्समध्ये कट टू कट जसं पहिल्या टॉपिकमध्ये केलंय तसं प्रत्येक टॉपिकमध्ये केलंय. लक्षात ठेवा, असं महाराष्ट्रातला एकही पुस्तक नाहीये. तुम्ही आता एकदा वाचून घ्यायचं आणि परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी पाठीमागच्या ऑब्जेक्टिव्ह बी वाचून जायचे. एक दिवस रात्रीतून वाचून होतंय. जाळंधूर संकट याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही भावांनो, मी तुम्हाला गॅरंटी देतो. तुम्हाला माहिती आहे ना, माझ्यावर तर विश्वास तुमचा आहे, यामध्ये काही विषय नाहीये. हे बघा, कृषी अवजारे व आधुनिक सिंचन पद्धती म्हणजे कृषी अवजारे असतील, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या. त्यानंतर कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान इथं दिलेलं. सहकार पतपुरवठा हे आहे कृषी विषयक ज्ञान बरं का, ह्या पेजवरती इथं बघा. त्यानंतर सेकंड पेजवरती इथं पशुसंवर्धन आणि कुक्कुटपालन हे ग्रामसेवकचं आहे, कृषी सेवकला नाहीये. पण हे ग्रामसेवकला पशुसंवर्धन आणि कुक्कुटपालन येणार का नाही? 100% येणार. ग्रामसेवकला आहे सिलेबसला म्हणून दिलं. ओके, मग यामध्ये सेंद्रिय शेती हा सुद्धा टॉपिक आहे. त्यानंतर कृषी आधारित उद्योग हा सुद्धा टॉपिक आहे. बीज उत्पादन तंत्रज्ञान व रोपवाटिका हा सुद्धा टॉपिक आहे. त्यानंतर पर्यावरणीय बदल हा सुद्धा ग्रामसेवकला टॉपिक आहे. हा झाला विभाग कृषी घटक म्हणजे कृषी विषयक ज्ञान झाला आतापर्यंत. आता ग्रामसेवकला ह्याच्यामध्ये आता जे बोललोय मी, जो ग्रामसेवकचा पण सिलेबस आणि कृषी सेवकचा सिलेबस ह्या कृषी घटकावरती आधारित आहे. दोन्हीसाठी एकच आपण वापरू शकतो. पण याच्यामध्ये एक्स्ट्रा काय आहे, ग्रामसेवक वाचत असताना माझ्या विद्यार्थ्यांना, मी बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी असं सांगू इच्छितो भावांनो, तुमचा रिझल्ट इथं आहे समाजशास्त्र विषयक ज्ञान विभाग ब विभाग आहे. याच्यामध्ये काय आहे, समाजशास्त्र विषयक ज्ञान आहे, समाजशास्त्र आहे,
सामुदायिक संस्था आहेत, सामाजिक चळवळी व सामाजिक योजना आहेत, त्यानंतर महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत, जवळपास समाजसुधारक असे महत्त्वाचे जे काही आमच्या महाराष्ट्रात कार्य करणारे जे काही महान समाजसुधारक आहेत, त्या महान समाजसुधारकांबद्दल आपल्या या पुस्तकात दिलेलं आहे. सर्व जवळपास महत्त्वाचे सर्व कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर पुढचा घटक आणखी याच्यामध्ये राहिला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत राज टोटल दिलेला, पंचायत राज आणि 73वी घटनादुरुस्ती दिलं आणि जनकल्याणाच्या विविध योजना जवळपास भावांनो 200 योजना दिल्या. किती? 200 योजना दिल्या, सगळ्या केंद्र सरकारच्या, भारत सरकारच्या योजना. आता याच्यामध्ये राहिला हा झाला विभाग ब पंचायत राजचा. विभाग क ड बघा, विभाग क राहिला हा, विभाग ड बघा आपत्ती व्यवस्थापन. हा आपत्ती व्यवस्थापन सुद्धा याच्यामध्ये दिलं. भूकंप असेल म्हणजे अनेक प्रकारच्या आपत्ती आपल्याकडे होतात, त्या आपत्ती दिल्या. मूलभूत संगणक ज्ञान, ह्याच्या बाहेरचा प्रश्न पडला की मला सांगा. मूलभूत संगणक ज्ञान, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 IMP, याच्या बाहेरचा प्रश्न पडला की मला सांगा. हे कुठे भेटणार नाही तुम्हाला. ओके, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, मूलभूत संगणक ज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, जैवविविधता. ओके, आणि मराठी हे IBPS जे आहेत ना पेपर, क्वेश्चन पेपर IBPS न कसे IAFO चे पेपर घेते ना, त्याचे काही महत्त्वाचे पेपर मी याच्यामध्ये दिले तुम्हाला, जे की तुम्हाला कळावं IBPS कसे प्रश्न विचारते, काय विचारते हे तुम्हाला कळावं म्हणून ह्या सर्व गोष्टी या पुस्तकामध्ये दिल्या आहेत. तुम्हाला सांगतो अक्षरशः मला एवढ्या पोरांचे फोन येत होते, आताही एवढे फोन येतात की सर एक पुस्तक काढा प्लीज, एवढी रिक्वेस्ट केली. म्हणून मी तुम्हाला सांगतो हे 2 महिने वेळ गेला, पण 2 महिन्यामध्ये तुमच्या हातात एक महत्त्वाचं पुस्तक मी तुम्हाला देतोय भावांनो. खूप मेहनत करावी लागली, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागली आणि हे पुस्तक शेवटी मी तुमच्या आग्रहास्तव मी तुम्हाला देतोय. परंतु हे पुस्तक तुम्हाला नेहमी मी सांगेल, तुम्हाला तुमच्यासाठी हे पुस्तक संजीवनी ठरेल. मी 100% गॅरंटीनं तुम्हाला सांगतो. लक्षात आलं? 100% गॅरंटीनं सांगतो आणि तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. यामध्ये मी हे पुस्तक माझ्या महाराष्ट्रातील, माझ्या भारतातील असंख्य असे जे काही या जगाचा पोशिंदा आहे, जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना हे पुस्तक मी अर्पण केलेलं आहे. हे अर्पण पत्रिका आहे. जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ निष्ठापूर्वक कृतज्ञता व्यक्त करत मी शेतकरी पुत्र प्राध्यापक विलास छगनराव पवार हे पुस्तक तमाम शेतकरी बांधवांना मी अर्पण करत आहे. आणि हे माझं ॲग्रिकल्चरचं पहिलं पुस्तक आहे. बाकीचे पुस्तक भरपूर असतील, पण माझं ॲग्रिकल्चरचं हे पहिलं पुस्तक आहे म्हणून माझ्या शेतकऱ्यांना हे पुस्तक मी अर्पण केलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये पुढचा मुद्दा आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय आहे. हे झालं आपला कृषीविषयक ज्ञानचं, मी अनुक्रमणिका घेतली. आता तुम्हाला हे याचं सॅम्पल कॉपी दाखवतो. काय मांडणी कशी आहे बघा. एक सांगतो काय म्हणतंय. कृषीविषयक माहिती, भारतीय कृषी संशोधन परिषद. हे दिसत नसेल तर एकदम मोठी करतो. एक करेक्ट ना. आता दिसेल दादा. भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच दादा इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, ICAR. स्थापना 26 जुलै 1929 ला. याच्या अंतर्गत 111 ICAR संस्था आहेत, 71 कृषी विश्वविद्यालय आहेत. याचा प्रसार भारतभर आहे. याला इम्पिरियल काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च नावाने याची स्थापना झाली. 1965 व 1973 साली याची पुनर्रचना झाली. लक्षात ठेवा, भारतातील पहिलं कृषी विद्यापीठ, भारतातलं पहिलं गोविंद वल्लभ पंत. भारतातील पहिलं कृषी विज्ञान केंद्र पांडेचेरी 1974 साली. हे तुम्हाला सांगतो. ओके, आता बघा यामध्ये इथं झालं, याच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी सांगतोय. हे फक्त याच्यात काय दिले बघा. डाटा बघा तुम्ही, डाटा बघा. लॅब टू लँड प्रोग्राम 1979 पासून, लॅब टू लँड प्रोग्राम 1979 पासून ICAR परिषदेमार्फत चालवलं जातं. 93व्या वर्धापन दिनानिमित्त 2021 रोजी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी किसान सारथी ॲप यांनी सुरू केलं. ॲग्रो क्लायमेट झोन 131 ICAR अंतर्गत आहेत. ICAR परिषदेला किंग बायडेन पुरस्कार 2 वेळा भेटला. तो कधी भेटला? 1989, 2004 साली. राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान प्रकल्प ओके 2005 ला. नॅशनल ॲग्रिकल्चर नोव्हेशन प्रोजेक्ट
ओके, हे चालवलं ICAR मार्फत चालवलं जातं. याच्या अंतर्गत भारतात काय काय आहे बघा. राज्यातील कृषी विद्यापीठे किती आहेत? 63. राज्य कृषी विद्यापीठ किती आहेत भारतामध्ये? एकूण 63. केंद्रीय विद्यापीठे किती आहेत? 3. डिम्ड विद्यापीठे किती आहेत? 4. एकूण विश्व कृषी विद्यापीठे किती आहेत? 70. एकूण कृषी विद्यापीठे म्हटलं तर 70. कृषी विज्ञान केंद्र 732 आहेत. ही माहिती सगळी, हे अत्यंत महत्त्वाचं पेज आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. तसंच ह्या पेजवरती 2 कॉलम मध्ये आपलं पुस्तक आहे. ही माहिती तुम्हाला कुठल्या पुस्तकात नाही, ह्याला फक्त अनुभव लागतं भावांनो. ही साधी गोष्ट नाहीये. ओके, एका दिवसात पण पुस्तक काढता येतं. ओके, हे बघा, भारतीय कृषी संशोधन संस्था IARI एप्रिल पुसा बिहार येथे 1 एप्रिल 1905 ला पुसा बिहार येथे स्थापन. पुसा नावाने ओळख. 1911 ला नाव बदललं. इम्प्रियल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर नावाने 1919 ला इम्प्रियल कृषी संशोधन संस्था असं नाव बदललं. प्रत्येक वेळी नाव कसं बदललंय, प्रत्येक वेळी इथं दिलेलं आहे. हे नेमकं काय आहे, अपेडा दिलेलं आहे. सर्व गोष्टी तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा दुसरा पेज बघा. दुसरा पेज मला वाटतं हा पेज नंबर किती 2 वरचा आहे. तेच गोधन योजना. हे चालू घडामोडी थोडक्यात घेतली. गोधन योजना, नवीन जाती. आता 2021-22 मध्ये जे नवीन जाती आहेत, नवीन जाती 2021 मध्ये हे जी काही तयार केल्या गव्हाच्या जाती, HI 1636 जास्त झिंक आहे, ब्रेडसाठी वापर आहे. HI 8823 दुरुम गहू आहे. हे जास्त प्रमाणात प्रमाण जास्त आहे. याच्यामध्ये कशाचं प्रमाण जास्त आहे? जस्त अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे असे याच्यामध्ये उद्घाटन कुणी केलं? पुसा कृषी किसान मेळावा 2022 मध्ये भरलं. म्हणजे अपडेट करंट सुद्धा याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय मी, म्हणजे तुम्हाला माहित असावं सगळ्या विद्यापीठाच्या संदर्भामध्ये माहिती. बघा तुम्हाला हे बघा, हे तुम्हाला सांगतो, ह्या अशा ट्रिक्स वगैरे हे डायरेक्ट आपण 37 पान नंबरवरती गेलो. आता 37 पान नंबरवरती तुम्हाला डायरेक्ट लक्षात येतं हे काय आहे. ट्रिक्स कुठं वाचली का तुम्ही? विहिरीत, कालवा, तलावात उपसा. विहिरीत, कालवा, तलावात उपसा. विहीर, कालवा, तलाव मृदा व जलसंधारण मधले बरं का हे. विहिरीत, कालवा, तलावात उपसा म्हणजे विहीर 1 नंबर, तलाव 2 नंबर, कालवा 3 नंबर, उपसा 4 नंबर. 55%, 14.5%, 22%, 8%. कालवे सर्वात जास्त कुठे? तलाव सर्वात जास्त कुठं? विहिरी सर्वात जास्त भारतात कुठे? ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लगेच ह्याच्यामध्ये आकृती काढून त्याच्यामध्ये डायरेक्ट कळावं सिंचनाचा स्रोत कोणत्या ठिकाणी जास्त आहे ते. हे सर्व कुणी पाण्यासंदर्भामध्ये काम केलं. मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प कोणते आहेत. त्याचबरोबर पाणीवाले बाबा, पाणीवाली बाई, जलयुक्त शिवार, मेघा पाटकर, हे सर्व गोष्टी जे आहेत व ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये पुढचं पेज घेतो. हे बघा, पाणलोट क्षेत्र, वॉटरशेड आपण म्हणायला लागतो याला. हे वॉटरशेडवर गेल्या वर्षी परीक्षेमध्ये प्रश्न होता का नाही तुम्हाला? हे कृषी सेवकला होता 2019 मध्ये याच्यावरती प्रश्न. वॉटरशेड म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये याला पाणलोट क्षेत्र म्हणतात. तुमच्यासमोर वॉटरशेड आहे हे पूर्ण. याच्यामध्ये बघा, हे वॉटरशेड पाणलोट क्षेत्र काय म्हणतंय? हे पाणलोट क्षेत्राचं हे जे प्रकार आहेत ना, 2 प्रकार, आकारानुसार आणि क्षेत्रफळानुसार. हे IMP आपल्यासाठी. ओके, हे IMP आहे. हे सर्व हे बघा, लघु पाणलोट क्षेत्र, लघु पाणलोट क्षेत्र, उप पाणलोट क्षेत्र, नदी खोरे. ओके, हे सर्व याच्यामध्ये दिले. हे वॉटरशेड डायरेक्ट तुम्हाला एक काहीच नाही, एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये एकदम कट टू कट देण्याचा प्रयत्न केलाय बाबांनो. ओके, आणि पूर्णतः राहुरी विद्यापीठ, पूर्णतः राहुरी विद्यापीठ आणि IBPS टोटल माझं टार्गेटच होतं IBPS नुसार काढायचं. आणि मी ज्या पद्धतीनं काढतोय ते माझं टार्गेट एकच असतं की माझ्या विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा 100% झाला पाहिजे, बाकी विषयच नाहीये. आता बघा, आपण नेहमी C3 पिकं, C3 अशा ट्रिक्स आपल्याच पुस्तकात, C4 पिकं आपल्याच पुस्तकात भेटतील. ओळखण्यासाठी ट्रिक्सचा वापर करा. हे लगेच कॉलम देतात. पिकाची उंची आपल्या कमरेच्या खाली असेल तर त्याला C3 म्हणा. पिके समजावीत, जर उंची कमरेच्या वर असेल तर ती C4 पिके समजावीत. ही ट्रिक्स आहे भया, ही काही ह्याला मेथड नाहीये. मग मेथड नुसार जर तुला पाहायचं असेल तर हे C4, C3, डिफ्युजन, मोनोसियस, डायोसियस, ॲटोगॉमी, ॲलोगॉमी, गटेशन, ॲलोगॉमी, बीकॉम पिके, हे सगळे कन्सेप्ट तू इथं वाच. आणि त्या कन्सेप्टचा सारांश एका ह्याच्यामध्ये बघायचं असेल तर ह्या पुस्तकाचं आज महाराष्ट्रामध्ये ह्या पुस्तकाने तुफान हे घालणार आहे, विशेष नाहीये. 17 ते 18 हजार प्री बुकिंग असणं नॉट इज जोक, तुम्हाला सांगतोय, जोक नाहीये भावांनो. ओके, मला वाटतं 17-18 नाहीये, किती बुकिंग आहे आताच मी बोललो ना तुम्हाला, कुठं गेलं कागद. ओके, खूप जास्त बुकिंग आहे.
दुकानदाराची जेवढी बुकिंग खूप खूप जास्त प्रमाणामध्ये. ओके, सगळं डिटेल्स आहे माझ्याकडे. ओके, हे बघा इथं जाती, हे पूर्ण सरदार. आता बघा जाती आणि वैशिष्ट्य हे का महत्वाचं आहे. हे सरदार लखनौ 49, लखनौ 49 या नावाने प्रचलित असलेली ही जात डॉक्टर GS चीमा यांनी 1927 मध्ये प्रादेशिक फळ संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे येथे अलाहाबाद सफेद या जातीतून निवड पद्धतीने तयार केली. आता त्याच जातीचं कृषी सेवकला आलेला प्रश्न आहे. हे ग्रामसेवक कृषी सेवकला डॉक्टर चीमाच्या फळ संशोधन कार्याचा गौरव करण्याकरिता 1969 मध्ये लखनौ 49 जातीचे सरदार असे नाव करण्यात आले. लक्षात आलं. हे अलाहाबाद सफेदा, ललित, हापसी, नवालूर, सिलेक्शन 8, VNR हे सगळं आहे, टोटल आहे रे. याच्यात काही तुम्हाला म्हणजे असे ज्या जाती बघितल्या नसतील त्या जाती तुम्हाला याच्यात भेटणार आहेत. यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. त्यानंतर पीक संरक्षण. पीक संरक्षण तुम्ही पाहिलं असेल. असं पीक संरक्षण कुठं पाहिलंय का सांगा, चला दाखवा मला. असं पीक संरक्षण कुठं पाहिलंय तुम्ही, कुठल्या पुस्तकात? किडेचा अभ्यास करणारा एंटामॉलॉजी आहे. पीक संरक्षण खालील घटकापासून, तणापासून, रोगापासून, किडीपासून, कीटकापासून. 2 गटात वर्गीकरण, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र. 10 गटात याचं वर्गीकरण. 10 गटात वर्गीकरण करत असताना हे वर्गीकरण आहे. पंख नसलेले कोणते, पंख असलेले कोणते, हे सर्व गोष्टी याच्यामध्ये घेतलेल्या. कीटकशास्त्र याच्यामध्ये कोणते, प्रादेशिक कोणते आहेत. इथं बघा याच्यामध्ये हा प्रादेशिक रोग कोणते आहेत, सतत येणारे रोग कोणते आहेत, तुरळक येणारे रोग कोणते आहेत, साथी स्वरूप रोग कोणते आहेत, बुरशीनाशक कोणता आहे, जीवाणूजन्य रोग कोणते आहेत. ओके, राखीव कोणते आहेत, अवस्थेमध्ये वाढ होते, पुनरुत्पादित कोणते आहेत. हे सर्व जे आता हे कळतंय बरं का. आता नवीन पोरांना काही कळत नसेल, नवीन पोरं जे आहेत त्यांना समजत नसेल या 12वी 10वी पासवरती, पण वाचल्यानंतर 12वी पासचे पोरं वाचल्यानंतर तुम्हाला कळेल. ओके, सगळं कळेल. आता ही जन पशुगणना घेतली, 20वी पशुगणना 2019ची. हे सगळं जे काही मिनिस्ट्री ऑफ फिशरीज, ॲनिमल हॅजबेंड्री अँड याच्यामध्ये आपण सर्व घेतलेलं आहे. हे सर्व याच्यामध्ये सुरुवात कधी झाली, याची एकूण पशुगणनेला सुरुवात कधी झाली, काय आहे हे सर्व. आता बघा इथं बघ. आता मला सांग याच्यापेक्षा सोपं तुला कुठं भेटतंय मला सांग. कुठलं पुस्तक आहे दाखव चल आतापर्यंतचं. इथं बघ, गाय घेतली, देशी गाईमध्ये सर्वात जास्त दूध देणारी, सर्वात जास्त फॅट्स देणारी. विदेशी गाईमध्ये सर्वात जास्त दूध देणारी, सर्वात जास्त फॅट्स देणारी गाय घेतली. आता इथं तुला सांगितलं भाई ऋतुचक्र 21 दिवस, गाभणकाळ 9 महिने 9 दिवस, कालावधी किती आहे, श्वासन दर किती आहे, नाडीचे ठोके किती आहेत, तापमान किती आहे, बाकी संपला. गाईच्या दुधाला पिवळा रंग कसा येतो, म्हशीच्या दुधाला पांढरा रंग काय येतो, विषय संपला. इथं म्हशीमध्ये सर्वात जास्त दूध, सर्वात जास्त फॅट्स, म्हशीचं गाभणकाळ, म्हशीचं कालावधी किती दिवसामध्ये, म्हशीचं तापमान किती आहे. ओके, तापमान किती आहे हे सर्व तुम्हाला सांगितलंय. लक्षात आलं. करेक्ट. यामध्ये इथपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. करेक्ट इथपर्यंत. ओके, आता यामध्ये हा जो आहे देशी विदेशी हे सगळं याच्यामध्ये असंच घेतलेलं आहे भावांनो. कट टू कट घेतलेलं आहे. हे तुम्ही मेंढी हे सर्व पशुचं आहे हे थोडंसं. त्यानंतर सेंद्रिय शेतीचं हे सर्व घेतलेलं टॉपिक बघा. या अशा पद्धतीनं बघा. समाजशास्त्र, समाज विषयक ज्ञान, सामाजिक विषयक ज्ञान याच्यामध्ये कट टू कट म्हणजे असं विषयच नाही. पूर्व पार्श्व एकदम युग जे काही आहे, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग याच्यामध्ये सर्व युगामधून याच्यामध्ये आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळं लक्षात ठेवावं तुम्ही की कट टू कट दिलेला आहे. पंचायत राज वगैरे सॅम्पल कॉपीमध्ये ते आलं नाही, पण सगळे घटक आहेत त्याच्यामध्ये. संगणक ज्ञान आहे, सगळं टोटल आहे. पुस्तक पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. आता नवीन आपण याच्यामध्ये बघा, जर ग्रामसेवकची तयारी खरंच करणार असेल आणि खरंच तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं असेल तर ही ग्रामसेवकची टेस्ट सिरीज जी आज किती तारीख आहे, 1 आहे का आज 31 आहे. उद्यापासून ही टेस्ट सिरीज आपली लॉन्च होते आहे. उद्यापासून आपण ही टेस्ट सिरीज चालू करतोय. पहिल्या विद्यार्थ्यांना 500 रुपयेच फीस आहे आपल्या ॲपमध्ये. जसं तुम्ही परीक्षाची फी आहे, जसं तुम्ही IBPSC परीक्षा देणार आहेत त्याच टाईपनं त्याच घटकावर 20 पेपर होणार आहेत. त्याच घटकावर कट टू कट, एक इकडं तिकडं सुद्धा नाही. हे पेपर जर तू सोडवत असशील तर तुला IBPSC पेपर हसत हसत सोडवता येईल. कसं हसत हसत सोडवता येईल. 20 पेपर तुझ्याकडे, 20 पेपर म्हणजे 21 पेपर होतील दादा. ओके, हे 20 पेपर तुझ्या सरावासाठी आणि ग्रामसेवकचा शेवटचा पेपर ह्या तुझ्या महत्त्वाच्या लाईफसाठी असेल. एकूण तुला 1 पेपर नाही 21 पेपर भेटणार आहेत.
हे 20 पेपर सोडवलास तर. अत्यंत म्हणजे असे कट टू कट याच्यावरच आहेत हे. म्हणजे जसा पॅटर्न आहे 100 प्रश्न 200 मार्क तसाच पॅटर्न आहे याचा. अगदी सेम 19-20 काहीच विषय नाही. ओके, तसंच ही कृषी सेवक भरती, ओके, कृषी सेवक भरती याचा सुद्धा आपण घेतलेला आहे. ओके, लक्षात आलं, हे सुद्धा आपण घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवा. या पद्धतीनं ही दोन्ही टेस्ट सिरीज आहे. ग्रामसेवक व कृषी सेवक घटकाची परिपूर्ण IBPS पॅटर्न नुसार ह्या टेस्ट सिरीज मधून हे तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला जर ही टेस्ट सिरीज घ्यायचं असेल तर डायरेक्टली मी सांगेल की हे ॲप तुम्ही डाउनलोड केलं पाहिजे. हे ॲप तुम्ही डाउनलोड केलंच पाहिजे. ओके, लक्षात ठेवा. हे जॉग्राफी अँड ॲग्रिकल्चर तुमचं प्ले स्टोअर आहे ना, त्याच्यामध्ये जाऊन ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला हे सगळ्या गोष्टी, हे पुस्तक तर घ्याच बरं का. हे GS आहे, GS साठी आहे, हे GS साठी हे महत्वाचं आहे. भूगोलचं नाही घेतलं सध्या तुम्हाला सरळ सेवेला गरज नाही आहे. कंबाईनचं पुस्तक आहे ते भूगोलचं. मी सांगणार नाही भूगोलचं घ्या सरळ सेवेसाठी, मी सांगणार सरळ सेवेसाठी हे TCS आणि IBPS, फक्त GS साठी एवढंच करा, बाकी काहीच करायची गरज नाही. मी आहे. आणि जर ग्रामसेवकची बॅच ऑफरमध्ये तुम्हाला 2,500 फीस आहे तर मी तुम्हाला फक्त 2,000 रुपयामध्ये ही बॅच देतोय. किती? 2,000 मध्ये बॅच देतोय. ऑफरमध्ये बॅचचा फायदा घ्या. 2,000 रुपयामध्ये ही आणि टेस्ट सिरीज 500 रुपये. ही जर तुम्ही 2,500 भरला तर तुम्हाला टेस्ट सिरीज फ्री असेल, आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीज नको असेल तर ह्या बॅचसाठी तुम्ही 2,000 मध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि ह्या 2,000 मध्ये तुम्हाला शब्द देतो 80 पैकी 80 मार्क नाही जर आले, चॅलेंज देऊन सांगतो 100% पडणार एक पुस्तक आणि ही बॅच 80 पैकी 80 मार्क. ओके, ही बॅच करा तुम्हाला सांगतोय. ओके, आणि पुन्हा माझ्यासोबत जर तुम्हाला अशा अपडेट नवीन अपडेट पाहिजे असेल तर ह्या नवीन अपडेटसाठी तुम्हाला हे सांगतोय, हे चॅनल माझं @Agri Study Exam हे चॅनल जॉईन करा. आणि जर तुम्हाला @Agri Study हे जर ग्रुप तुम्हाला जॉईन केलात तर नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. हे पुस्तक कसं मागवायचं त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे पुस्तक कुठे भेटणार आहे आणि कसं मागवायचं. भावांनो, तुमच्या जवळ एखादं शॉप असतं, बुक सेंटर असतं, त्या बुक सेंटरवाल्यांना हा माझा नंबर द्या, 91 25 25 49 25. हा मला फोन करून तुमचं काही होणार नाही आहे. ओके, हा माझा नंबर आहे. फोन करून काही फरक नाही, पुस्तक कुठे येणार काही नाही. हा माझा नंबर त्या दुकानदाराला द्या आणि त्याला सांगा हे पुस्तक आम्हाला अर्जंट पाहिजे, एक कॉप्या मागवा, 10-20 काय असतील तर तुम्ही ऑर्डर द्या. आम्ही त्यांना ऑर्डर आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी तिथं पुस्तक भेटेल. जेणेकरून काय होईल, तुमचा जे 150 रुपयाचा चार्ज असतं ना, ते आपलं पोस्टल स्पीड पोस्ट, ते चार्ज वाचेल आणि तुम्हाला हे 500 रुपयाचं पुस्तक जे आहे तुम्हाला खूप झालं हार्डली 250 ते 300 रुपयाला तुम्हाला तुमच्या दुकानदाराला तुम्हाला देतील, तुम्हाला तिथं भेटेल. खूप हार्डली तिथपर्यंत तुम्हाला हे पैसे भेटू शकतं. 300 पर्यंत तुम्हाला हे पुस्तक त्या ठिकाणी मिळू शकतं. लक्षात आलं. मग तुम्हाला बघा, तुमची इच्छा आहे, तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर ह्या 91 25 25 49 25 हे नंबर आहे. या नंबरवर दुकानदाराला हा नंबर द्या. काय बनतो, डबल ऐका, दुकानदाराला हा नंबर द्या आणि त्याला मला या नंबरवर त्याला सांगा कॉल करा आणि तुमची ऑर्डर द्या. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या बुक सेंटरवरती आपलं पुस्तक अवेलेबल करून देणार आहे मी. कारण की तुफान महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानदार परेशान आहे. आज मला दिवसाचे 200 फोन येत आहे मिनिमम, सर पुस्तक कधी येणार आहे, पुस्तक कधी येणार आहे, कधी येणार आहे, काय सांगावं तुम्हाला. ओके, सहकार्य करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा. ग्रामसेवक बनायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन दुसरा नाही, हे एकच पुस्तक तुम्हाला वापरावं लागेल. कृषी सेवक बनायचं असेल तर हेही पुस्तक वापरावं लागेल. कारण की ॲग्रिकल्चरचा पोरगा ग्रामसेवकचा फॉर्म भरत असतो, म्हणून एका दगडात 2 पक्षी मारा. एका पदाचा अभ्यास करत असताना दोन्ही पदाचा अभ्यास होईल. लक्षात आलं. त्याच्यामुळे हे कॉम्बो आहे. कॉम्बो कधी भारी असतं. लक्षात आलं. चलो बाय बाय. सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट लक देतो. सर्वांनी टेस्ट सिरीज जॉईन करावी. ज्यांना ॲग्रिकल्चर समजत नाही त्यांनी बॅच जॉईन करावी. एकदम बेसिक पासून आपण बॅच घेतो. ओके, आणि हे पुस्तक पण सर्वांना, मित्रांना, सगळ्यांना सांगा. हे पुस्तक लॉन्च झालेलं आहे. येत्या उद्यापासून सर्वत्र, आज कोणता वार आहे, आज 31 तारीख आहे, 1 तारखेपासून ऑल महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक डिस्ट्रीब्युटर होणार आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद. ओके, जाता एवढं सांगेल, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. ओके, थँक्यू, धन्यवाद.